परळी वैजनाथ येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय कृषी महोत्सवामध्ये विविध प्रकारचे स्टॉल लावण्यात आले आहेत। या स्टॉलवर शेतकरी व नागरिकांची मोठी गर्दी होताना दिसत आहे। या कृषी महोत्सवात रानभाजी महोत्सवही आयोजित करण्यात आला आहे। या स्टॉलवर नागरिकांची मोठी गर्दी होताना दिसत आहे। या रानभाज्या आरोग्यदायी असल्याचे सांगण्यात येते। नमस्कार, प्रकल्प संचालक आत्माय आंबेडकर कार्यालयामार्फत कृषी महोत्सव परळी वैजनाथ येथे आपण रानभाजी महोत्सव हा भरवलेला आहे। त्याच्यात पहिली भाजी रान ओवा। हे रान ओवाची भाजी आहे, याचा रस पिल्यानंतर ज्याचे गुबारपोट किंवा पोटात गडगड होणे ते थांबतं। हे उंबर, ज्यांना थायरॉईडचा आजार आहे त्यांनी या उंबराची भाजी, उंबर दोड्याची भाजी, कच्च्याची खाणे, कवड ज्याला त्वचाचे रोग आहेत किंवा खाज वगैरे त्वचावर येते त्यांनी हे गवताची चटणी करून खायची। पिंपळ ज्यांना हृदयविकाराचा आजार आहे किंवा ब्लॉकेज वगैरे आहेत त्यांनी ह्याचा रोज एक पोहे खायच्या चमच्याचा रस प्यायचा सर। हे आरवी आहे, हा चंद्रपूर वर्धा जिल्ह्यात मिळतं, पण आता आपल्या परळी तालुक्यात पण ह्याची शेती करू लागले। तर ही आरवीची भाजी दमा विकारासाठी थंडीच्या दिवसात खायची सर। हे सुरण जे आहे ते ह्याची पण शेती आपल्या परळी तालुक्यात करायलेत सर। आणि हे जे सुरण जे आहे ते पोटाचे विकार आणि मूळव्याध, सगळ्यात मोठं म्हणजे मूळव्याध ज्यांना आहे पूर्णपणे ह्या सुरणची भाजी खाल्ल्यानंतर बरा पडतो। हे आळू वगैरे जे आहेत हे आपले